मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. काय वाईट मागणी केली मी? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, सगळे सोयरीची अंमलबजावणी नको. तुमच्या पोराचं कल्याण होणार का त्याच्यात? त्या गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं करायचं काय? मराठ्याच्या आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला, खासदार सुद्धा फडफड करायला येत काही. 20-20 वर्ष झालेत मराठ्याच्या जीवावर निवडून येते, लय फडफड लावली का? हे गोरगरिबांमुळे तुम्हाला हे दिवस आहेत, गाड्या घोड्या येतात. एक दोन खासदार तर लय उड्या हाणायला लागले सध्या. ह्या गोरगरिबांमुळे तुम्ही चटणी अन्न पाण्याला लागलेला आहात. आणि आता बोलताय नेत्याच्या बाजूने. सांग ना नेत्याला जाऊन की मराठा मागास तिथं झालाय, पण ते ओबीसी आरक्षणात मराठ्याला घ्या. चला दिल्लीला सगळे मोदी साहेबाकडं घेते ते 200-250 लोक. आम्हाला नाही पाहिजे ते. फक्त मान्य करायचा विषय मी ते करावं म्हणून तुम्ही माझ्या विरोधात एवढं षडयंत्र रचलंय. याच्या अगोदरचं काय स्टेटमेंट आहे माहितीये का? मुद्दाम सांगतो पत्रकार परिषदेत. यावेळी देवेंद्र